नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. तर आज मी तुम्हाला स्वामी महाराजांची अगदी सोपी आणि सरळ सेवा सांगणार आहे. ती केली तर स्वामी तुमच्या एकतरी इच्छा आणि मनोभावना पूर्ण करतात, असा अनेक भक्तांचा अनुभव आहे. पण ही सेवा अगदी निष्ठेने आणि श्रद्धेने, त्याचबरोबर स्वामीवर विश्वास ठेवून करणे गरजेचे आहे. तर ही सेवा 3 दिवसाची स्वामी सेवा आहे. यापूर्वी मी तुम्हाला अशी सरळ आणि सोपी सेवा सांगितली होती, नामस्मरण. तशीच ही सेवा तुम्ही 3 दिवस अगदी मनोभावे आणि श्रद्धेने निष्ठेने केली तर त्याचा अनुभव तुम्हाला नक्की अनुभवायला मिळेल. तर मित्रांनो, जाणून घेऊया 3 दिवसांची स्वामी सेवा कशी करायची आणि त्याचे नियम काय आहेत. तर स्वामी सेवा ही फक्त विधी नाही आहे, तर आपल्या आत्म्याची शुद्धी आहे. स्वामींच्या जवळ जाण्याचा एक मार्ग आहे आणि स्वामींवर दृढ विश्वास ठेवून केलेली सेवा आहे. ही सेवा खूप फलदायी आणि शुभदायी असते. 3 दिवसाची ही सेवा अनेक भक्तांसाठी वरदान ठरलेली आहे. खूप लोकांनी या सेवेचा अनुभवही घेतला आहे. ही सेवा तुम्ही तुमच्या सोयीनुसार कधीही कोणत्याही दिवशी करू शकता, पण शक्यतो मंगळवार, गुरुवार, पौर्णिमेला केल्यास हे दिवस शुभ मानले जातात. आणि ही सेवा करताना खूप महत्त्वाच्या गोष्टी आहेत. तर ही सेवा करण्याच्या पूर्वी करण्याला सुरुवात करताना अगोदर सकाळी लवकर उठावे, स्वच्छ स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करावीत आणि स्वामींच्या मूर्तीसमोर, फोटोसमोर एक स्वच्छ आसन घालून बसावे. सेवा करण्यापूर्वी स्वामींना हात जोडून आपली इच्छा सांगावी आणि 3 दिवसाची ही सेवा मी पूर्ण श्रद्धेने निष्ठेने करत आहे असं स्वामींना सांगावे. त्याचबरोबर आपली जी काही इच्छा आहे ती पूर्ण होण्यासाठी स्वामींपुढे संकल्प करावा आणि आपली इच्छा पूर्ण होऊ देत असा संकल्प करून स्वामींना नमस्कार करावा. त्यामुळे आपली इच्छा पूर्ण होण्यास मदत होते. त्यानंतर स्वामींपुढे एक शुद्ध तुपाचा दिवा लावावा आणि शक्य असेल तर स्वामींना हे 3 दिवस गोड पदार्थाचाच नैवेद्य दाखवावा आणि नसेल शक्य तर तुम्ही सात्विक जेवणचाही नैवेद्य दाखवू शकता. त्याचबरोबर तुम्ही ही सात्विक जेवण ग्रहण करावे आणि मनामध्ये वाईट विचार, कोणाचाही अपमान किंवा कोणालाही दुखवू नये आणि मांसाहार टाळावा. तर या 3 दिवसामध्ये तुम्हाला काय करायचे, तर सकाळची सेवा म्हणजे संकल्प केल्यानंतर स्वामींच्या मूर्तीच्या फोटोचे दर्शन घ्यावे, स्वामींना मनापासून नमस्कार करावा. त्यानंतर श्री स्वामी समर्थ या मंत्रांचे 108 वेळा जप करावा आणि जप माळेवर केला तर अतिउत्तमच. पूर्ण पोथी वाचणे शक्य नसेल तर श्री स्वामी समर्थ सारामृतमधले 11 अध्याय नक्की वाचावेत. आणि सारामृत पोथी ही छोटी असल्यामुळे ते 3 दिवसात आरामात होते. श्री स्वामी समर्थ अष्टकाचे पठणही करावे. त्याचबरोबर सायंकाळी स्वामींची आरती करून स्वामींना नैवेद्य दाखवावा आणि सायंकाळच्या सेवेमध्ये दिवा परत प्रज्वलित करून स्वामींचे स्मरण म्हणजेच 108 वेळा मंत्र जपमाळेवर मंत्र म्हणावा. श्री स्वामी समर्थ हा 108 वेळा जप करावा. त्यानंतर तुम्ही अष्टकाचे पठणही करू शकतात आणि स्वामींवर खूप श्रद्धेने एक मन एकाग्र करून आणि कोणताही वाईट विचार न करता स्वामींचे स्मरण करावे. त्यानंतर दुसऱ्या दिवशी ही सकाळची सेवा सेम असते. तुम्ही स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करा. त्यानंतर 108 वेळा जपमाळेवर स्वामींचा श्री स्वामी समर्थ हा मंत्राचा जप करा आणि श्री स्वामी समर्थ अष्टकांचे पारायण करा. दुपारी तुम्ही सेवा नाही केली तरी चालेल. त्यानंतर सायंकाळी स्वामींची आरती करा, त्यांना नैवेद्य दाखवा आणि परत 108 वेळा श्री स्वामी समर्थ मंत्राचे जप करा आणि पठणही श्री स्वामी समर्थ अष्टकाचे पठणही करू शकता. त्यानंतर असेच तुम्ही 3 दिवस ही सेवा करावी आणि तिसऱ्या दिवशी समाप्ती करावी. शक्य असेल तर तिसऱ्या दिवशी समाप्तीच्या वेळेस तुम्ही एखाद्या गरजू व्यक्तीला अन्नदान करू शकता किंवा दान दक्षिणाही देऊ शकता. दान केल्यामुळे सेवेची पूर्तता होते असे मानले जाते. स्वामींच्या समोर एक नारळ घ्या आणि ठेवून आपली इच्छा स्वामींना अर्पण करा आणि स्वामींच्या चरणावरती पाणी सोडा. पाणी सोडणाऱ्याला उदक असे म्हणतात. तेव्हा स्वामी सेवा आपली समाप्त होते. तर स्वामींना नमस्कार करून स्वामींना आपल्या सेवेबद्दल
काही चुकले असेल तर माफी मागा आणि आपल्या सर्व इच्छा पूर्ण करावी अशी प्रार्थना करा. प्रसाद म्हणून सर्वांना गोड पदार्थ वाटावा. त्याचबरोबर मंडळी, सेवा करताना सर्वात महत्त्वाचे आहे सबुरी, विश्वास, श्रद्धा आणि दृढनिश्चय. स्वामी सांगतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. पण या सेवेमुळे इच्छापूर्ती होतेच, त्याचबरोबर तुम्हाला मानसिक शांती मिळते, नकारात्मक विचार दूर होतात, एक सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. अनेक भक्तांचा अनुभव आहे. या सेवेमुळे अनेक भक्तांना खूप अनुभव आलेले आहेत. तर काही लोक नोकरीसाठी ही सेवा करतात, कोणी संततीसाठी करतं, कोणी आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी करतात, कोणी आरोग्यासाठीही करतात. तर स्वामींनी कोणालाही निराश केले नाही. तुमची इच्छा तुमची इच्छा ही स्वामींच्या इच्छेने आणि तुमच्या कर्मावर अवलंबून असते. आणि जर स्वामींची इच्छा असेल आणि तुमचे कर्मांची साथ असेल तर तुमच्या इच्छा नक्की पूर्ण होतील. मंडळी, तुम्हाला माहिती आहे का तुमच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी तुमच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी तुम्हाला 3 दिवस खूप विश्वासाने, श्रद्धेने आणि निष्ठेने ही सेवा करणे गरजेचे आहे. आणि त्याचबरोबर जर तुम्ही ही विश्वासाने आणि निष्ठेने जर सेवा केली तर ती वाया जाणार नाही. तुम्हाला तुमच्यासोबत स्वामी आहेत ही भावना सतत मनात ठेवली पाहिजे आणि स्वामींसमोर सतत तुमची इच्छा आणि स्वामींची सेवा खूप निष्ठेने करा. बघा, तुम्हाला अनुभव येईल की स्वामींच्या सेवेमध्ये किती ताकद आहे. त्याचबरोबर स्वामी सेवा ही 3 दिवस, 11 दिवस आणि 21 दिवसही करू शकता. तर 11 दिवस आणि 21 दिवसामध्ये स्वामी सेवा कशी करावी याबद्दलचा व्हिडिओ मी नक्की बनवेल. त्या अगोदर तुम्ही 3 दिवसाची ही साधी आणि सोपी आणि सरळ सेवा नक्की करून बघा. तुम्हालाही स्वामींचे अनुभव अनुभवायला मिळतील आणि तुमच्या प्रत्येक इच्छा पूर्ण होतील. त्याचबरोबर मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते की तुमच्या सर्व इच्छा, मनोकामना पूर्ण होवोत. आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.